एक्सरसाइज झाली आहे आणि मी गरम पाणी करून घेतलं आहे पिण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे मी वेगळे वेगळे मॉर्निंग ड्रिंक्स पित असते. सो दिस इज वन ऑफ माय ड्रिंक्स. प्लेन वॉटर, लेमन ग्रास ऑइल, 1 ड्रॉप इज मोर दॅन इनफ. हनी पण टाकलं आहे आज थोडं बिकॉज ते एक्स्ट्रा एनर्जी पाहिजे होती. सो लेमन ग्रास ऑइल चहात पण टाकू शकतो, ग्रीन टीमध्ये पण टाकते कधी कधी. सो टोटली डिपेंड ऑन यू. सो दिस इज व्हेरी रिफ्रेशिंग. ॲक्च्युली मी कधी कधी स्पाला गेली आहे इन द पास्ट किंवा आयुर्वेदिक सेंटरला गेली आहे फॉर मसाज. तिथे पण असे ड्रिंक्स देतात सो दॅट यू फील मोर रिलॅक्स आणि काम. ड्रॉप इन हॉट टी रिलीव्स गॅस्ट्रिक एक्सेलंट्स फॉर rheumatism and muscular pain. So I think probably that's why they give it after spa and massages to relax your muscles. मला तर खूप टाईम झाला आहे मसाज घेऊन. ॲक्च्युली लास्ट टाईम मी मम्मीसोबत गेली होती नोव्हेंबरमध्ये थायलंडला, तेव्हा मी मसाज घेतलेला. तेव्हा मी आजारी पडलेली. सो आय डिड पॅम्पर माय सेल्फ, फील गुड. तेव्हा घेतलेला मसाज. इट्स बीन लॉंग टाईम नाव. सो आजचा मेन्यू खूपच इंटरेस्टिंग आहे. रेसिपी मे बी कधी दुसऱ्या दिवशी टाकेल. स्वीट पटॅटोची भाजी, टिपिकल येलो बटाट्याची भाजी तसा सेम बनवणार आहे. बट बिकॉज आय एम ट्राइंग टू डू सम वेट, मी स्वीट पटॅटो यूज करणार आहे. अँड आय डोंट माइंड अ लिटल बिट ऑफ स्वीटनेस. ऑफकोर्स इट्स अ हेल्दियर व्हर्जन अँड इट्स टेस्टी, सो वाय नॉट. आणि डाळ बनवणार आहे. मी मल्टीग्रेन रोटी इन्क्लूड करते माझ्या डाएटमध्ये. रागी इज मस्ट. सो रागी, ज्वार, त्याला चिकटपणा येण्यासाठी थोडं तांदळाचं पीठ मी मिक्सचर बनवून ठेवले का बर्नेत, सो दॅट माझं जेव्हा ऑफिस असतं इट विल टेक मी लेस टाईम टू नो मिक्स अँड मॅच एव्हरीथिंग. सो एक बर्नी ती मी करून ठेवली आहे. बाजरी सध्या नाही यूज करत बिकॉज खूप गरमी आहे आणि माझं बाजरीचं पीठ यूज करत होती जेव्हा थंडी होती. सो आता थंडी नाही आहे. ती बोर झालं तर फक्त चपाती पण बनवते, फक्त ज्वारीची पण बनवते, कधी डोसे बनवते किंवा चिला बनवते मूग डाळ भिजवून. सो आय ट्राय टू जॅज इट अप डिफरंट डेज. रागी रोटी ही बनली नाही आहे, मी थापून ठेवली आहे इझी करण्यासाठी. सो ते माझं मिक्सचर आहे ते मी बनवून ठेवलेलं. त्यात थोडंसं पाणी टाकलं. कधी कधी मी थालीपीठ टाईप पण बनवते. थोडे मिरची, कांदा हे सगळं टाकते आणि ते फक्त दहीसोबत खाते. इट इज व्हेरी यम्मी. पण आज मी ऑलरेडी भाजी वगैरे बनवली आहे. सो मी प्लेन रोटी बनवणार आहे. ह्याला मी गरम करायला ठेवते. ही कुक्ड पाहिजे, सो मी थोडं कमी गॅसवरती याला गरम करणार आहे आणि मस्त घी लावणार याला. गाईस, कॅन यू टेल हे मी बटाट्याचं नाही बनवलं आहे, हे मी स्वीट बटाट्याचं बनवलं आहे. आणि टेस्ट यम. आणि थोडं मस्त ओलं खोबरं पण किसून टाकलं आहे. दिस फर्स्ट टाईम ट्रायला आहे बट इट वर्कड इन माय हेड. सो आय होप थोडं टेस्ट केलं होतं बनवताना. अँड इट वॉज ॲक्च्युली असं वाटत होतं बटाट्याचीच भाजी खाते आहे. भारी दिसत आहे ना, एक्स्ट्रीमली हेल्दी अँड टेस्टी. माझं जे मेडिकल इन्शुरन्स आहे त्याचं ब्लड टेस्ट शेड्यूल होतं आज, बट फॉर सम रिझन मी हॅड टू रिस्केड्यूल इट. आता उद्या असेल ते. मी माझी बाकीची कामं संपवून घेते. आज ड्रायव्हिंग स्कूलवाला पण नाही आला ना, तरी फोन उचलला आहे. लेट्स सी. वीकेंड आहे आणि मला माझी छोटी मोठी कामं संपवायची आहेत. त्याच्यात एक काम आहे, ही जो पाऊच असतो जो मी ऑफिसला किंवा इथे तिथे घेऊन जाते त्याच्यात असतात हे जे माझे एक्सपेन्सिव्ह परफ्यूम्स आहेत, जिथे मी ग्लास बॉटल्स नाही घेऊ शकत. सो दिस इज द ट्रॅव्हल साईज. त्याला मी रिफिल करत असते. हे परफ्यूम बॉटल्स मला आय थिंक 1 महिना वगैरे चालतात बिकॉज युजली तर मी घरून लावूनच जाते. दिस इज ओनली युजफुल वेन आय हॅव टू लाईक रिअप्लाय. त्याची पण जास्त गरज नाही पडत ऑर इफ आय एम ट्रॅव्हलिंग समवेअर. सर याचा रिफिल करायचा टाईम आला आहे. सो हे जे आहे हा स्ट्रॉ गो ऑन दिस अँड देन पंप. सो परफ्यूम ह्याच्यात रिफिल होत राहतो आणि विथिन नो टाईम हे भरून जातं. ह्याचा एक थोडा प्रॉब्लेम आहे. हे मी मिशोवरून ऑर्डर केलेलं. हा कधी जर जास्त त्याला आपटलं, जर तुमचा पाऊच इथून तिथून हलत असेल तर कधी हे थोडंफार स्पिल होऊ शकतं, पण मोस्टली नाही होत. सो आय गॉट दिस 3. ह्याच्यात मी वेगळे परफ्यूम भरून ठेवणार आणि डिपेंडिंग ऑन माय मूड और जो मला रिअप्लाय करायचा असेल फॉर दॅट स्पेसिफिक डे और ओकेजन तो मी घेऊन जाणार इन माय पाउच और पर्स. यू कॅन जस्ट ड्रॉप इन. यू वॉन्ट टू फील फ्रेश और फील गुड, तुम्ही रिअप्लाय करू शकता. आता कुठलं तरी पार्सल आलं आहे. मी जस्ट ओपन. मी काही युटिलिटीवाले सामान मागवले होते. मी आजकाल जास्त काही मागवत नाही. उप्स, माझं नाही आहे. वा, मी बॅग मागवले होते.
हो सच अ प्रिटी बॅग. हे मी ॲमेझॉनवरून मागवली होती. माझी एक बॅग सवानाची माझ्या चुकीमुळे खराब झाली लेदर बॅग. मी त्याला घेऊन टाकलं. I thought I need a new bag and it is so cute. Oh, can you believe this is for just 400? And they have sent a nice note and it's so cute. Aliji, we appreciate your purchase and hope you enjoy your new bag. So let me see the bag. I like to give honest reviews. This is a steal for 400. Okay, so ह्याला तो स्मेल एक आहे which I think I can manage. Let me see. But I really like it for 400. So cute. त्यासोबत एक स्लिंग वाली बेल्ट पण आली आहे which I don't think I'll use. I like it as is like a shoulder bag. With a cute outfit, it is going to look very nice. I'll add the link if anyone is interested. त्याच्यात खूप सारे कलर्स होते but I like this one more. It's nice. These are my pouches. त्याचा सेट आला होता त्याची पण लिंक मी टाकते. ह्याची अजून एक साईज आहे. सो आय थिंक दीज वर 5 pieces 4 or 5 pieces. माझ्या एका फ्रेंडचा बॅचलरेट होता. दिस वॉज अ रिटर्न गिफ्ट दॅट आय हॅड ॲडेड टू आवर ब्राइड्समेड बॅग. इफ यू आर इंटरेस्टेड टू सी की त्याच्यात काय काय ॲड केलं होतं ते पण मी एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन. परफ्यूम्स आहेत जे मी रिफिल करून घेणार आहे. शो इन अ सेपरेट व्हिडिओ टू द परफ्यूम्स आय यूज इफ यू आर इंटरेस्टेड. दिस इज अन एक्सपेन्सिव्ह वन. तर ह्याच्यात ते स्ट्रॉवालं नाही आहे. ह्याच्यात ते थोडं वेगळं आउटलेट आहे, थोडं वाईड आहे. तर ह्याच्यात मी वेगळं गोष्ट करते. व्हॉट आय डू इज हे मी एका दुसऱ्या एम्प्टी बॉटलमध्ये टाकते. देन I do the same process. So it's a two-way, but it's an expensive one. So I do it. I can't afford carry this expensive glass bottle anywhere I'm going. Especially ते थोडं bulky पण होऊन जातं for shorter trips. सॅलड पण ॲड केलं आणि टोफू स्टर फ्राय विथ ऑरिगॅनो. रात्रीसाठी बीटरूट आणि कॅरेटचा पावभाजी. लेट मी नो इफ यू वॉन्ट द रेसिपी. दिस ब्लॉग एंड करते. सी यू. बाय.